शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी डॉक्टर उर्मिला परळकर गायडन्स अँड काउन्सिलिंग हा विषय घेते. म्हणून आपण गायडन्स अँड काउन्सिलिंग या विषयाचा सर्वप्रथम सिलेबस आपण बघूयात. हा भाग आपल्याला झालेला जरी असला तरी पण थोडीशी आठवण करून देणं आवश्यक आहे, म्हणून हा रीड करत आहे मी. याचे टोटल क्रेडिट्स 6 आहेत आणि टोटल मार्क्स 100 आहेत. हिंदी वालों के लिए बता दें कि गाइडेंस एंड काउंसलिंग अर्थात मार्गदर्शन एवं समुपदेशन यह ऐच्छिक विषय, इसका अभ्यासक्रम हम अभी देखने जा रहे हैं. इसके कुल श्रेयांक 6 हैं और कुल अंक 100 हैं. इस छोटी सी पहली क्लिप में मैं आपको इसके ऑब्जेक्टिव्स के बारे में बताने जा रही हूँ. इसके उद्देश्य क्या हैं, याचे उद्देश्य काय आहेत याच्याबद्दल सांगणार आहे. सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, जसा आहे तसा वाचत आहे, टू डेव्हलप अन अंडरस्टँडिंग ऑफ द बेसिक कॉन्सेप्ट्स इन गायडन्स अँड काउन्सिलिंग. हे पाहून घ्या, इथं 2 गोष्टी सांगितल्या आहेत, गाइडेंस आणि काउंसलिंग अशा 2 गोष्टी सांगितल्या आहेत. तो आपको क्या करना है, सबसे पहले गाइडेंस और काउंसलिंग की बेसिक कॉन्सेप्ट्स क्या हैं, इसका आपको आकलन होना ज़रूरी है. ये आपका पहला ऑब्जेक्टिव है. दूसरे ऑब्जेक्टिव की तरफ चलते हैं. दूसरे ऑब्जेक्टिव में ये कहा गया है, टू डेवलप एन अंडरस्टैंडिंग ऑफ द स्ट्रैटेजीज एंड डिवाइसेस यूज्ड फॉर गाइडेंस. अब दोनों में से एक ही एक्टिविटी के बारे में आपको बताया जा रहा है कि गाइडेंस करते समय अर्थात मार्गदर्शन करते समय आपको कौन से स्ट्रैटेजीज़ और कौन से डिवाइसेस अर्थात कौन सी युक्तियाँ और कौन से साधनों का प्रयोग करना पड़ता है, इसका आंकलन होने की इसकी आंकलन शक्ती का विकास करना है. अर्थात मार्गदर्शन करीत असताना कोणत्या युक्त्या आणि कोणती साधनं आपल्याला वापरायची आहेत, त्या साधनांच्या बाबतचं आकलन आपल्याला होणं आवश्यक आहे आणि हे आपलं दुसरं उद्देश्य आहे. तीसऱ्याकडे वळत आहे. तीसरे उद्देश्य की तरफ अब मैं चलती हूँ. इसे ऐसे कहा गया है, टू डेवलप एन अंडरस्टैंडिंग ऑफ द कॉन्सेप्ट एंड स्ट्रैटेजीज फॉर करियर गाइडेंस एंड जॉब सेटिस्फैक्शन. देखिए, इसमें 2 बातों की बात की गई है. एक जो है तो करियर गाइडेंस की बात की गई है और दूसरा जो है तो जॉब सेटिस्फैक्शन की बात कही गई है. तो यहाँ पर ये 2 चीज़ों के बारे में ये कहा जा रहा है कि इन 2 चीज़ों की आपको सर्वप्रथम संकल्पना समझ के लेनी है और इनके लिए आप कौन सी युक्तियाँ या कौन से तंत्र इस्तेमाल करेंगे, इसका आकलन, इसकी आकलन शक्ति आपको विकसित करनी है. नंबर 4, टू डेवलप एन अंडरस्टैंडिंग ऑफ द प्रोसेस, स्किल्स एंड स्ट्रैटेजीज ऑफ काउंसलिंग. ऊपर के ये तीनों ही उद्देश्य जो थे ये गाइडेंस अर्थात मार्गदर्शन से संबंधित थे. अब ये नीचे वाले जो हैं, ये नीचे वाले जो 2 उद्देश्य बचे हैं, ये किससे ताल्लुक़ रखते हैं, ये काउन्सलिंग से ताल्लुक़ रखते हैं. मराठीवाल्यांसाठी सांगते आहे की वरील 3 उद्देश जे होते ते गायडन्स अर्थात मार्गदर्शनाशी संबंधित होते. मात्र आता 4था आणि 5वा जे आहे ते काउन्सलिंगशी संबंधित आहे. तर 4थ्यामध्ये काय म्हटलं गेलेलं जर आपण बघूयात, टू डेवलप एन अंडरस्टँडिंग ऑफ द प्रोसेस, स्किल्स एंड स्ट्रैटेजीज ऑफ काउंसलिंग. समुपदेशन करते समय आपको उसकी प्रक्रिया, उसके लिए आवश्यक कौशल्य और उसके लिए आवश्यक युक्तियों का इस्तेमाल कैसे किया जाता है, इसकी आकलन क्षमता का आप में विकास करना है. ये इसका उद्देश्य है. मराठीवाल्यांसाठी सांगत आहे, मार्गदर्शन जसे आपण केले तसंच समुपदेशन करत असताना त्याची प्रक्रिया कशी असते, त्याच्यामध्ये कोणते स्किल्स निहित असतात आणि त्याच्यासाठी कोणत्या युक्त्या वापरल्या जातात याची आकलन क्षमता विकसित होण्याबाबतचा हा उद्देश आहे. 5वा आणि शेवटचा उद्देश, टू सेन्सिटाइज द स्टुडंट्स टू द सायकोलॉजिकल इश्यूज फेस्ड बाय एडोलसेंट्स अँड स्ट्रॅटेजीज टू हेल्प देम कोप. देयर आर 2 पार्ट्स इन दिस ऑब्जेक्टिव. इस उद्देश्य में 2 भाग हैं. पहला भाग, टू सेंसिटाइज द स्टूडेंट्स टू द साइकोलॉजिकल इश्यूज फेस्ड बाय अडोलसेंट्स. ये इसका पहला हिस्सा है. हा याचा पहिला भाग आहे आणि याचा अर्थ काय आहे की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, जे की आता शिक्षक होणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना कुमारावस्थेतील विद्यार्थी जे आहेत ते कोणत्या मानसिक आणि मानसशास्त्रीय समस्यांना तोंड देतात, त्यांच्याबद्दल जाणीव निर्माण करणे किंवा संवेदनशील निर्माण करणे हा एक उद्देश आहे आणि हा या उद्देशाचा पहिला भाग आहे. दूसरा हिस्सा है, द सेकंड पार्ट इज स्ट्रॅटेजीज टू हेल्प देम कोप. इथेच तुम्हाला शिकायचं आहे की या
विद्यार्थ्यांना या समस्यांना तोंड कसे देता यावे, याच्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्यात याचं ज्ञान तुम्हाला इथे प्राप्त करायचं है। अर्थात कि इन छात्रों को जो ये समस्याएं आती हैं, इन समस्याओं का सामना करने के लिए, सफलतापूर्वक सामना करने के लिए आप उन्हें कौन सी योजनाएं या कौन सी युक्तियां बताएंगे, उसके बारे में ज्ञान प्राप्त करना। तो ये थे 5 उद्देश्य गाइडेंस एंड काउंसलिंग इस ऐच्छिक विषय के। So, these were the 5 main objectives of learning and teaching this optional course. The first part ends here. Thank you so much.